आज या ठिकाणी जमलेला आहे त्यांचा कुटुंब परिवार त्यांचे मुलं या ठिकाणी बाळू रामचंद्र भोगले या ठिकाणी मुलगा आहे बाळासाहेब रामचंद्र भोगले मुलगा सौभाग्यवती मंदाबाई संपत सानप या ठिकाणी मुलगी आहे सौ साळूबाई संपत सानप मुलगी आहे अलका बाबूजी आव्हाड मुलगी शांताराम बाळू भोगले नातू शरद बाळू भोगले नातू आकाश बाळासाहेब भोगले नातू प्रणेश शांताराम भोगले या ठिकाणी पंतू आहे पांडवी शरद भोगले या ठिकाणी पंतू आहे सुंदर असा या ठिकाणी त्यांचा गोड परिवार आहे त्यांचे दीर या ठिकाणी गंगाधर भोगले देवराम भोगले अशोक भोगले पुतणे आहेत गणपत भोगले भाऊसाहेब भोगले बाजीराव भोगले राजेंद्र भोगले विजय भोगले शरद भोगले नातू सागर भोगले नातू खूप मोठा सुंदर असा या ठिकाणी आईचा कुटुंब परिवार आहे त्यांच्या जाण्यानं आणि अर्थाने या भोगले परिवारामध्ये जो काही दुःखाचा डोंगर या ठिकाणी दुःखाचा काळ या ठिकाणी कोसळलेला आहे या कुटुंबाला या परिवाराला पांडुरंगाने दुःखातून सामोरे स्वतःच्या लेकराचं तोंड
कुणालाही आई म्हणून हाक मारा हो, पण आपल्या आईची सर जीवनामध्ये कधीही कुणाला येत नाही. तिला जीवनामध्ये काय म्हणतात? कुणाची आत्या, कुणाची बाकी, कुणाची बाकी ग, आई विना जगामध्ये कोणीच नाही ग. कुणाची आत्या, कुणाची बाकी, कुणाची बाकी ग, आई विना जगामध्ये कोणीच नाही ग. सोडून गे आई बाबाचा हो हो, कोण मागली तुझ्या ज्याच्या जीवनात आई गेली आणि ज्याच्या जीवनात ती बाई गेली त्याला जीवनामध्ये काय म्हटलं? स्वामी तिन्ही जगाचा. आणि आई विना भिकार, ज्याची बाई गेली त्याला जीवनामध्ये भिकारी म्हटले. आणि ज्याच्या आई बाप आहे त्याच्या श्रीमंत या जगाच्या पाठीवर कोणी नाही, म्हणून तो गोबारा म्हणतात. काही आपल्याला सेवा केली पाहिजे. कोणाची? आई बापाची. आणि ज्याची खरी सेवा असते ना त्याच्या जीवाला भय बाळगायचं. ज्याची खरी सेवा, 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 ज्याची खरी सेवा. म्हणून तुम्हाला जीवनामध्ये जर आनंद हवा असेल, आनंदाने जगावं असं वाटत असेल, आपल्याला आनंद मिळावा असं वाटत असेल तर जीवनामध्ये सेवा खऱ्या अर्थाने केली पाहिजे आईची. कारण आईच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं जे काही विचार असतात ते कोणाविषयी असतात? मुलाविषयी असतात, मुलीविषयी असतात. बघा महाभारतामध्ये कोण प्रसंग आहे, आईच्या मनामध्ये मुलाविषयीचे विचार असतात. त्याबद्दल मी तुम्हाला दृष्टांत बनवून सांगते. महाभारतामध्ये कोण या ठिकाणी दृष्टांत आहे? कौरव 100 आहे, पांडव 5च आहे. पण पांडवांच्या बाजूला एकटा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि कौरवांच्या बाजूला सगळं देवाचं खऱ्या अर्थानं सैन्य. ज्या वेळेला काय झालं का 5 पांडवांमध्ये भीमाचा अतिशय बलशाली होता. कौरवांनी विचार केला या भीमाचं या वेळेला काहीतरी केलं तर खऱ्या अर्थाने याच्यामध्ये बलशाली कोणी राहिले नाही, पण या भीमाचा काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे. तर कौरवांनी अभ्यास केला. भीमाला काय आवडते? मिठाई आवडते. भीम दादाला मिठाई आवडते, म्हणून कौरवांनी मिठाई आणली आणि त्या मिठाईमध्ये विष काढवलं. काय काढवलं? विष. थोडक्यात भीमाला मारण्याचा डाव रचला. आता मिठाईमध्ये विष काढवलं आणि भीम दादाला भोजनाला आमंत्रण दिलं. भीम दादाला ज्या वेळेला बोलावलं, भीमाला समोर मिठाई पाहिली. आता भीम दादाची मिठाई एवढी आवडीची म्हणजे भीमानं बाबासुरासारखी एवढी खा मिठाई, खा मिठाई, खा मिठाई एवढी खाली आणि एवढी खाल्ल्यानंतर त्यामध्ये विष असल्यामुळं भीम दादा काय पडले माहिती
श्राद्ध जवळ आलं तरी भीमदादाजी सापडले नाही. त्यावेळेला धर्मराजा म्हणत बघ आई, तो म्हणत होती हे करू नका ते करू नका. आता श्राद्ध सुद्धा जवळ आले. ज्या अगदी भीमदादा 1 वर्षभर सुद्धा परत घरी आले नाही, त्या अगदी 100% भीमदादा गेले. आता आपल्याला श्राद्ध सुद्धा करावं लागेल. त्यावेळेला आई म्हणते वेळेसारखं काही करू नका. मागे दशक्रिया केली 13 गेला तुम्हाला मी अडवलं नाही, पण आता श्राद्ध बिलकुल करू नका. पांडव म्हटले आई 1 वर्ष झाले पण तरी सुद्धा भीमदादा आले नाही, श्राद्ध तर करावंच लागेल. श्राद्धाचं सुद्धा नियोजन केलं हो सगळ्या भावांनी. आणि श्राद्धाचं नियोजन केल्यानंतर बरोबर 1 वर्षांनी शेषानं खऱ्या अर्थानं भीमाला सांगितलं की बाबा आज तू कुठे जा, मृत्यू लोकामध्ये जा आणि मी तुला मृत्यू लोकामध्ये नेऊन सोडतो. त्या शेषानं काय केलं तर खऱ्या अर्थानं भीमाला घेतला आणि नदीमधून मृत्यू लोकामध्ये वर आणून सोडलं. आता ज्या दिवशी आणून सोडलं त्या दिवशी नेमकं भीमाचं काय होतं, श्राद्ध होतं. सगळे लोक हस्तिनापूरला जेवायला चालले होते, सगळे ब्राह्मण मंडळी चालले होते. भीमदादाला वरती सोडलं. इतकी भूक लागली भीमाला, इतकी भूक लागली. परत भीमदादाचा आहार सुद्धा काही कमी नव्हता आणि भूक लागल्यामुळं भीमदादा या ठिकाणी विचार करत होता आता मला जेवायला तरी कोण देईल. पण 1 वर्षभर पाताळात राहिले. दाढी एवढी मोठी वाढली, डोक्याचे केसही एवढे वाढले. भीमदादा 1 वर्षाने परत मृत्यू लोकात आले पण भीमाला कोणीच ओळखलं नाही. कोणी सुद्धा ओळखे ना, कारण दाढीवर केस सुद्धा मार्गायचा विचार करा ऐका नाही. अशी भीमाचा सगळं अवसान झालेलं आहे. त्यामुळे भीमदादाला कोणी सुद्धा ओळखलं नाही, कोणी ओळखलं नाही. पण भीमाने विचार केला मला भूक लागली, एवढे सगळे ब्राह्मण निघाले, आता यांच्यामध्ये मला कुठे गेलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे. हे एवढे चालले म्हणजे जिथं चालले तिथं खायला तरी मला मिळेल, जेवण तरी मिळेल. म्हणून त्या ब्राह्मणामध्ये मिक्स झाले आणि त्यांच्या श्राद्धाला जेवायला जाऊन बसले. कोणाच्या त्यांच्या श्राद्धामध्ये भीमदादा जेवायला जाऊन बसले. आता त्यांच्या श्राद्धामध्ये जेवायला जाऊन बसले आणि जेवायला बसल्यानंतर भरपूर पंक्ती उठल्या तरी भीमाचं काही पोट भरेना. आखे लोक जेवण तृप्त झाले तरी भीमाचं काही पोट भरेना. जेवढं जेवण उरलं होतं तेवढं भीमासमोर आणून ठेवलं, तेवढं सगळं त्या भीमानं खाल्लं पण भीमाचं पोट काही भरेना. आणि भीमदादाला बाकी कोणी ओळखलं नाही. खातात 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 शेवटी कुंतीपर्यंत मानवापर्यंत बातमी गेली. एक ब्राह्मण असा आहे सगळ्या ब्राह्मणाचं पोट भरले पण या बाबाचं पोट काही भरतच नाही. कौरवांनी आज्ञा दिली जोपर्यंत या ब्राह्मणाचं पोट भरत नाही तोपर्यंत अन्नदान शिजवायला चालू ठेवा. इकडे कुंती मातेला ओळखलं ज्या अर्थी या बाबाचं एवढं खाऊन सुद्धा पोट भरत नाही, त्या अर्थी हा कोणी ब्राह्मण नाही तर हा माझा कोण असला पाहिजे भीम. हे कुणी कळलं, या आईच्या मनानं आईला कळलं. पण आई म्हणते मी जर अशी बोलायला गेले तर माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, त्यासाठी मला काहीतरी पुरावा पाहिजे. त्यामुळे आई काही बोलली नाही पण पांडवांना म्हटली हे बाबा हो तुम्ही जेवणही करू नका आणि अन्नालाही वाढू नका. तुम्ही कितीही केलं तरी या बाबाचं पोट काही भरणार नाही. आता मला काहीतरी करावं लागेल. आईला विचारलं आई तू काय करणार आहे, काहीतरी काळजी करू नका, 5 मिनिटं थांबा. 5-10 मिनिटं खऱ्या अर्थानं थांबवलं. कुंती माता घरामध्ये गेली आणि घरामध्ये जाऊन तिने आपल्या हाताने 5 लाडू तयार केले. किती 5 लाडू तयार केले, मोठे मोठे 5 लाडू तयार केले आणि भीमाला खायला दिले. भीमानं तेवढे 5 लाडू खाल्ले आणि 5 लाडू खाल्ल्याबरोबर भीमदादानं काय दिला ढेकर दिला आणि भीमानं ढेकर दिल्याबरोबर भीमदादाचं पोटच भरलं. म्हणजे आता मला काही सुद्धा नको, एवढे 5 लाडू खाल्ले आणि आता माझं पार पोट भरले, आता मला काही नको. ज्या वेळेला भीमाचं पोट भरलं त्यावेळेला सगळ्यांना आनंद झाला. त्यावेळेला परत कुंती मातेला जाऊन सांगितलं, पांडवांना सांगितलं हो का ज्या ब्राह्मणाचं पोट भरत नव्हतं नाही साहेब तुमच्या हातचे 5 लाडू खाल्ले आणि त्याचं काय भरलं पोट भरलं. त्यावेळेला कुंती माता म्हणते बाबा हो तू कोणी ब्राह्मण नाही, ज्या अर्थी त्यानं माझ्या हातचे 5 लाडू खाल्ले आणि त्याचं पोट भरलं, त्याला ढेकर दिला, त्या अर्थी तू कोण आहे तो माझा भीम आहे. भीम म्हणजे स्वतःच्या मुलाला भावानं ओळखलं नाही, पांडवांनी भीमानं ओळखलं नाही, अख्ख्या हस्तिनापुरानं सुद्धा ऐके नाही भीमानं ओळखलं नाही, ब्राह्मणांनी भीमानं ओळखलं नाही. पण खऱ्या अर्थानं भीमानं ओळखणारे कोण होती आई. कारण आईच्या मनामध्ये सगळ्यात जास्त विचार हे कोण नाही. आपण जेवणात मोठे झालो तर सगळे सोयऱ्यांना सुद्धा जेवण नाही. इकडे सारखी पाठीमागे आपले पाय ओढणारे काय असतात मंडळी या जगामध्ये असतात आणि उलट लोकांच्या मनामध्ये
बाई विचार पसरवत असतात का त्याचं काही खरंय, त्यांना काहीतरी म्हणत नाही. लोक उलट चर्चा करतात, त्यांना काहीतरी उलट पलट केलं असेल, कोणाकडून मुस्लिम पासून केलं असेल, म्हणून घर बांधलं, म्हणून बांगले बांधले, म्हणून कुठेतरी जागा घेतली. म्हणजे लोक आपल्याविषयी कशा बोलतात, पाठीमागे निगेटिव्ह बोलत असतात. आपलं दुःख जर आपण दुसऱ्याला सांगायला गेलो ना, आपलं दुःख तर रडून ऐकतो, रडून आपण जर आपलं दुःख त्यांना सांगायला गेलो तर आपलं दुःख रडून ऐकतात. आणि एकदा का आपण त्यांच्या समोरून निघून गेलो आणि आपलंच दुःख आपण निघून गेल्यानंतर तेच दुःख जगाला हसत सांगतात. त्याचं काही खरंय, कालच माझ्याजवळ रडत होतं, बोंबलत होतं, त्याच्या जीवनामध्ये काही सुख नाही. म्हणजे आपलंच दुःख रडून ऐकणारी माणसं या जगात आहे. आणि आपण गेल्यानंतर आपल्याच पाठीमागं हसून सांगणारे सुद्धा खऱ्या अर्थाने या जगामध्ये या गोष्टी कुठेतरी जीवनामध्ये या ठिकाणी लक्षात ठेवा. पण आपण मोठं व्हावं, आपण फार मोठं नाव कमवावं, माझं लेकरू माझ्यापेक्षा मोठं व्हावं असं ज्यांना वाटतं ना, ते म्हणजे खऱ्या अर्थानं आपली माय आणि बाप. आणि आपण जर इतरांपेक्षा मोठं व्हायला गेलो तर खेकड्यासारखे पाय खेचणारी मंडळी मागून राहत. याचं काही खरंय, हा असाच मोठा झालाय, तसाच झालाय, यानं असंच केलंय, तसंच केलंय, उलट आपल्या पाठीमागे वाईट बोलत असतात. पण आपण जीवनामध्ये मोठं व्हावं असं ज्यांना वाटतं ते म्हणजे जीवनामध्ये आपले माय आणि बापच आहे. तुम्ही पुण्याला जा, दिल्लीला जा, मुंबईला जा, कलकत्त्याला जा, एखाद्याने तुम्हाला फोन केला, या दिवशी आमचं लग्न आहे, साखरपुडा आहे, या दिवशी लग्नाला या. तुम्हाला त्यांनी फोन केला लग्नाला, कशाला लग्नाला, तुम्ही गेले तर गुड बोलणार, आणि तुम्ही नाही गेले तर कोणालाही कशाचं घेणं देणं नाही. तुम्ही नाही आले तर तुम्हाला एक फोन सुद्धा येणार नाही का तुम्ही लग्नाला का आले, तुम्ही लग्नाला का आले नाही. पण माझं लेकरू आज गावाला येणार होतं आणि या वेळेला घरी येणार होतं, म्हणून 10 वेळा तुम्हाला फोन करणारे कोण कोण, तुमचेच माय आणि बाप. बघा, अरे लग्नाला येणार होतास, आला नाही का राजा, तू घरी आला नाहीस म्हणून खऱ्या अर्थानं तुला फोन केलाय. 10 वेळा आपल्याला फोन करून विचारणारे जर कोण असेल तर ती म्हणजे माय. आपण जगाच्या पाठीवर कुठे गेला बाळा, सण जवळ आलाय, 4 दिवस तर होईना तू गावाला यावस आणि आमच्या जवळ राहावस, सुनेला घेऊन ये, नातवंडाला घेऊन ये म्हणून सांगणारी खऱ्या अर्थानं कोण असते. आणि आपली गावाला वाट पाहणारी खऱ्या अर्थानं कोण असते, ती म्हणजे आपलीच माय असते. बाकी कोणाला घेणं देणं नाही. मुलगा विचार करतो, आई रोज फोन करते, सुनेला घेऊन ये बाबा, नातवंडाला माझ्या लेकरांना घेऊन ये, काय करू, माझ्या लेकरांना तर सुटी नाही. आणि आई बाबा सारखे फोन करतात, त्यांना नाही तरी कसं म्हणू. तो मुलगा मनाला विचार करतो, त्यावेळेला तो म्हणतो ठीक आहे, माझ्या लेकरांना सुटी नाही म्हणून काय झालं, मी एकटा का होईना माझ्या आई बाबाला भेटायला जातो. तो मुलगा एकटा का होईना येतो, एक रात्र राहतो, आई त्याच्या आवडीचं जेवण त्याला बनवतोय, दुसरा दिवस उघडलाही नाही. तोच आई म्हणते, मला तू आमच्या जवळ राहिलास, एक रात्र आम्हाला भेटलास, वरून पावलो, तुझी बायको तुझी मुलं तिकडे, त्यांना तुझी गरज आहे, तुला आता कुठे जायचंय, तुझ्या घरी. या आईची काळजी करू नकोस, या बापाची काळजी करू नकोस, तू तुझ्या लेकराची काळजी घे. हे आपल्याला समजून सांगणारे सुद्धा माय. कारण स्वतःच्या देहाचा जी विचार करत नाही, पण माझ्या लेकीचा प्रपंच संसार सुखाचा झाला पाहिजे म्हणून स्वतःच्या देहाचा आणि स्वतःच्या जीवनाचा जी विचार करत नाही, तिला जीवनामध्ये काय म्हणतात हे स्नानाचा भंगाच्या दुसऱ्या चरणात.
गोपाल कुमार
काशीचं भोजन आणि महिलांमध्ये मृदुवादक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते यशोदाताई साळुंखे त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी कार्यक्रमासाठी मी आमंत्रित केलं. चला एका आज खऱ्या अर्थाने सगळेच लेडीज या ठिकाणी असलेलं आहे म्हणून असं थोडंसं वेगवेगळं नियोजन करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केला. सगळ्यांनी बोट साथ दिली. आता मुलंही पाहिजे आणि जीवनामध्ये मुली घडल्या पाहिजे. आजचा जो दिवस आहे तो फार महत्वाचा दिवस आहे. आज काय आहे खऱ्या अर्थानं 14 एप्रिल. 14 एप्रिल म्हणजे आजच्या दिवशी काय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी खऱ्या अर्थानं जयंती आहे आणि त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या भारतीय संविधानाची खऱ्या अर्थानं राज्यघटना खऱ्या अर्थानं ज्यांनी लिहिण्याचं काम केलं ते म्हणजे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी कायदे ज्यांनी कानून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपली तयार केली ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून खऱ्या अर्थानं आज मानाचं मुली खऱ्या अर्थानं चांगले जन्माला आले पाहिजे. या मुलीकडे बघा माझ्या यासारख्या की आई वडील सोडून घरदार सोडून कुटुंब परिवार सोडून माझ्याजवळ येऊन राहतात. माझ्या संस्थेमध्ये या मुली शिक्षण घेतात. एवढंच नाही संस्थेवर या संगमनेरला भुलेवाडीला अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर ही माझी संस्था आहे आणि माझ्या संस्थेमध्ये जवळजवळ आजही 50-55 मुली राहायला आहे शिकायला आहे. शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची स्वर्ण संधी खऱ्या अर्थाने या मुलींसाठी मी उपलब्ध करून दिलेली आहे आणि आता आपल्याला कार्यक्रमाला जेवढे पाहिजे तेवढ्या मुली खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी आणलेले आहेत. ऐकणे म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी आपली शोभा वाढवण्याचं काम केलं आणि आज आपल्या मुली खऱ्या अर्थाने कुठेही कमी नाही. मृदुंगवादक सुद्धा महिला आहे, गायन करणारे सुद्धा लेडीज आहे, कीर्तनकार सुद्धा लेडीज आहे, भारताच्या राष्ट्रपती सुद्धा प्रतिभाताई पाटील होऊन गेल्या. मोठ्या मोठ्या पुरुष हुद्द्यावर पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून काम करणारी जर खऱ्या अर्थानं कोण असेल तर ती म्हणजे खऱ्या अर्थानं स्त्री आहे. सरकारी हुद्द्यावर म्हणून खऱ्या अर्थाने या महिला खऱ्या अर्थाने महिलांना या ठिकाणी स्टेज मिळाले. म्हणून आजही बाळाचा मुलगा खऱ्या अर्थाने केला जातो त्या म्हणजे राजमाता जिजाऊ आणि ज्या जिजाऊनं असा मुलगा जन्माला घातला या देशाला जिजाऊचा शिवाजी या देशाला जिजाऊचा
बाई